हॅलो गाईज, वेलकम टू बियॉन्ड पुष्कर. तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे आणि मी पण खूप एक्सायटेड आहे कारण की मी चाललो आहे माझ्या गावी कोकणामध्ये. आणि कोकणात जाण्याचं कारण असं आहे कारण की आता गणपती फेस्टिवल झाले आहेत आणि त्यात वरून ट्रेनचा प्रवास. मी आता जस्ट दादरवरनं ट्रेन पकडली आहे 1100 तुतारी एक्सप्रेस. तर मी आणि माझी फॅमिली आहे या ट्रेनमध्ये. तर पूर्ण हा ब्लॉग मी या ट्रेनच्या जर्नीचा बनवणार आहे. तर यात मी कवर करेन ही ट्रेनची जर्नी आणि कोकणचे व्ह्यूज. तर माझ्यासोबत पूर्ण शेवटपर्यंत राहा आणि जे लोक या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आताच सबस्क्राईब करून ठेवा कारण की यापुढे कोकणचे खूप सारे ब्लॉग्स येणार आहेत, खूप चांगला कंटेंट येणार आहे, सगळं गणपती आणण्यापासून ते विसर्जनपर्यंत. तर माझ्यासोबत कनेक्टेड राहा आणि जे लोक मुंबईमध्ये असतील ते लोकांनी पण कोकणाचा आनंद घ्या. ट्रेनमध्ये मी पण सेटल झालो आहे, सगळं बॅग्स वगैरे नीट लावून घेतले आणि मम्मी पप्पांना पण सांगितलं की तुम्ही झोपून जावा कारण की आता वाजलेत 12:30. तर मी बोलो शूट करून येतो. तर तुम्हाला सांगतोय, गणपतीमध्ये गावी जाताना एक वेगळीच मजा असते. लोक इकडे तिकडून रश करत आहेत, सगळ्या लोकांची रश आहे आणि ट्रेनचा आवाज, परत ते बॅगा खूप साऱ्या लोकांनी तयारी केल्या गणपतीला जाणारे. तर मला पण हे बघून खूप मस्त आनंद होतो आहे की लाईक सगळे कोकणात जायला किती एक्सायटेड असतात. आणि कोकणात माझा जन्म झाला आहे तर मी तर खूप लकी मानतो स्वतःला कारण की कोकणामध्ये गणपती एक्सपिरियन्स करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तिकडचं कल्चर वगैरे कसं मी तुम्हाला या व्हिडिओ थ्रू सगळं दाखवेन आणि या चॅनल थ्रू पण, की कसं गावी गणपती पुजतात, कसं विसर्जन करतात, कसं आगमन होतं, पूर्ण आरती वगैरे पासून सगळं दाखवेन. प्लीज जे लोक नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा आणि जर हा व्हिडिओ आवडला आणि येणारा कंटेंट तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा कारण की आपल्याला खूप मोठी कम्युनिटी ग्रो करायची आहे, फक्त इथेच नाही राहायचं आहे आपल्याला. तर माझ्यासोबत कायम कनेक्टेड राहा, ठीक आहे. आणि ट्रेनमध्ये गर्दी एवढी नाही आहे कारण की मी आता निघालो 21ला आणि गणपती 27ला. तर मी का निघतोय कारण की मला सगळं जाऊन तयारी वगैरे करायची आहे. माझ्या मम्मी पप्पा एकटे सांभाळ कसं करणार तिकडे, म्हणून मी त्यांच्यासोबत जातो आहे आणि मला पण हॉलिडेज होते. तर ठीक आहे, जाऊन हेल्प करेल तर मला कंटेंट पण देता येईल तुम्हाला. तर गाईस तुम्ही बघू शकतात दरवाजातनं उजेड येत आहे कारण की मला रात्री शूट करताना आलं, मला खूप झोप येत होती तर मी झोपून गेलो आणि थोड्या वेळाने म्हणजे लगभग 2 वाजता सगळे फॅन बंद झाले. तर आम्ही सगळे इकडेच उभे आहोत डोरकडे. हा, लाईट बिलच नाही भरलं वाटतं आमच्याच कोचचा फक्त. आमच्याच कोचचा मग S7 बाकी सगळीकडे आहे. हा ना, कोचला नाहीये. न फॅन चालत आहे ना चार्जिंगचं पोर्ट चालत आहे. आमच्या फोनची बॅटरी पण लो आहे. काय बोलणार रेल्वेचं. मॉर्निंग मस्त पैकी मॉर्निंग व्ह्यू बघतोय मस्त एकदम. तुम्हाला पण दाखवतो, तुम्हाला क्लिप टाके. खूपदा आला बट ते बरं वाटतं. मुंबईच्या
तर आवाज इश्यू झाला. बाकी इथं काय नाही, भूक पण लागले खूप. अजून कोण फेरीवाला पण नाही आलाय, तर बघूया आता कसं जातंय. म्हणून फेरीवाला नाही. हा, तो पण एक प्रॉब्लेम. त्यामुळे मॉर्निंगला पाणी घेतलं. पनवेल पासून पाणी बघतोय. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. पाणी पण नाही, असेच आहोत आम्ही उपाशी. पाणी पण नाही, फेरीवालाच नाही. आणि एक तर ट्रेन एवढी लेट, किती वेळा थांबवली सिग्नल साठी. तास लेट आहे. मग दोन ट्रेनच्या सिग्नल साठी थांबवलं तिकडे. काय बोलणार आता, ही लास्ट आहे, परत नाही येणार. तुम्हाला पण दाखवतो मॉर्निंग व्ह्यू. हा बघा, गुड मॉर्निंग. स्टेबल. दोन धबधबे आहेत बघू शकता. भारी व्ह्यू आहे. असा व्ह्यू फक्त तुम्हाला कोकणात, फक्त कोकणातच. स्वर्गाहून सुंदर. कोकण आमचा. हे पावसातच मस्त आहे एकदम. कोकणात कधी पण पावसात आला तरी, आता उन्हाळ्यात आला तरी हे आणि मुंबईमध्ये काय आहे ते कॉन्क्रीटचं जंगल. इथे बघा किती मस्त सुंदर वाटतंय. मस्तपैकी मॉर्निंग. हो ना. आणि मेन म्हणजे तर कोकणात ट्रॅव्हल करायचं आणि गणपतीचा फेस्टिवल अजून धमाल ना रे. मग पाईपलाईन आहे, त्या माणसाने आता इथे पाईप लावलाय कारण की ट्रेनमध्ये पाणी भरणार आहे याच्यातनं. असे खूप सारे पोर्ट्स आहेत, त्यावर सगळे निळे कलरचे पाईप्स आहेत. त्या ट्रेनला अटॅच होत आहे आणि पाणी भरत आहे. वह क्या सीन है. ही बघा, ही मुलगी ठाण्याला चढली आहे आणि बोललेली की सकाळी उठून ब्लॉग करणार तुझ्यासोबत. बट आता झोपून उठले, आता वाजलेत 8:30. खूप वेळ काय? मी आधी उठले, खूप आधी उठले. तिथे तोंड धुवायला गेले, ब्रश पण केला, केस पण मारले, नाश्ता पण केला. म्हणजे अजून नाश्ता करणार आज थोडा नाश्ता. हा थोडस नाश्ता होता. कारण की मी थोडीशी ट्रायल. कसं वाटतं मग गावी जाते तर? हा, तू मस्त. आम्ही झोपून होतीस, आम्ही जागे आहोत माहितीये काय. मग आणलं पाहिजे. लाईट नाही, फॅन नाही, काय तिकडे तुम्ही बाहेर प्रीमियम लोक आहे ना. मग गणपतीसाठी एक्साइटेड आहे की नाही? हा, फटाके घेणार की नाही तू? फटाके झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. का? गावात नो पॉल्युशन. न पोलीस. गुड गर्ल.
त्याच्याने नॉईस पोल्युशन बनवतो, एअर पोल्युशन बनवतो आणि ग्राउंड पोल्युशन. हा काय? ग्राउंडवर खाण. आणि होमवर्क वगैरे दिलंय की नाही स्कूल मधनं? स्कूल मधनं नाही, मग स्कूल मधनं फक्त आज project खाणं होतं. झालं ना, आज शाळेमध्ये खाणं होतं. झालं. हा. आणि आणि आता कितवीत गेलीस? मी गेल्या वेळी विचारलं तेव्हा 5th मध्ये बोललेली. जून मध्ये आलं. बरोबर बरोबर. ठीक आहे मग. फिफ्थला जाणार होते आणि आता मी फिफ्थला आली. बरोबर बरोबर. ही आहे प्रांजल. तिचा मी आता इंटरव्ह्यू घेणार आहे कारण की का कोकणात जाते करून. ठीक आहे, तिला काही प्रश्न विचारेल तर बघूया हिला काय माहिती आहे कोकणाबद्दल. तू कोकणात का जाते? मजा करायला, तू मुंबईमध्ये नाही? खेळायला. कारण की मुंबईमध्ये असते होळ नाही मिळत जाम माझ्या गावी. बरोबर बरोबर. परत मुंबईमध्ये सगळे खडूस फ्रेंड आहे, तिथे माझे चांगले फ्रेंड आहेत म्हणून मी येते. आणि काय नाही. आणि मला आवडतं इकडच्या वाईब्स असतात म्हणून मी येते. बरोबर. आणि गावी तुला गणपतीत काय मजा येते? काय? प्रसाद, आरत्या, परत तुला येते पूर्ण आरती येते? मधले वर सांगितलं. तुझी आरतीची पण व्हिडिओ एक शूट करूया मग. ठीक आहे, युट्यूबवर टाकूया. हा. आणि अजून काय? गणपती बाप्पा आल्यावर तुला कसं वाटतं घरी? एकदम मजा येते कारण की मला पूर्ण भाऊ गणपतीला मग भाऊ बनवले तर मला खूप मजा येते. माझ्या भाऊ आले यार ये किती औसम है यार. आणि मग विसर्जन होतं तेव्हा? पण हा मस्तच. आणि विसर्जन होतं तेव्हा? विसर्जन होते तेव्हा खूप रडले. बघूया ना आता किती रडणार. आता मम्मी बोलते दरवर्षीसारखं रडू नको, कोण नाही रडत, तीच एकटी रडते. मग आता जरा कंट्रोल वाला आहे, मग घरी जेव्हा मी परत रडणार. यावेळीची गणपती खूप मजा येणार आहे ना? यावर्षीची मूर्ती मी डिसाईड केली. हा हा. म्हणजे त्यांनी जी पाठवली ना ती खूप छोट्या छोट्या होत्या वगैरे, हीच एक मूर्ती होती. आणि यावर्षी आम्ही परत वेलचीचा हार पण बनवलाय आणि म्हणजे एक अजून एक हार आहे तो मम्मी घेऊन येणार आहे. मम्मी फक्त फोटो पाठव. आज तारीख आहे 22 बरोबर आणि गणपती येणार 27. बट तू या आधीच सगळी तयारी केलीस गणपतीची वगैरे का? मग मम्मी येणार 26ला, मग किंवा 25ला येणार. मग गौरी असणार ना, मग तेव्हाच डेकोरेशन सगळं काय करून ठेवायला लागणार म्हणून मग सगळं काय ऑलरेडी प्लॅन करून. बरोबर. बट तू खूप लहान आहेस ना वयाने. तुला असं काय वाटतं की हे सगळं तू आता तुला माहिती आहे ना बाकी तुझ्या इच्छे सगळे मुलं आहेत ते लोक याच्यात सगळं काय मानत नाही, बाप्पा बिप्पा वगैरे काय. बट तू काय एवढी एक्सायटेड आहे सगळ्या गोष्टी? मला माहित नाही का असं आतमधून वाईट बाहेर पडतं मला मजा आहे. बरोबर. गुड गर्ल. कारण की तसंही माझा भाऊ आणि भाऊ आल्यावर पण कोणाला बरोबर वाईट वाटतं. बरोबर बरोबर. अजून तुला काय बोलायचं आहे? जे कोकणातले नाही प्लीज एकदा कोकणात या, खूप मजा येईल. एवढंच वेगळं गणपती बाप्पा मोठे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. मला मध्ये काही जास्त शूट करताना आलं कारण की रात्रभर पूर्ण फॅन पण नव्हते आणि लाईट पण नव्हती. तर कंप्लेंट केलेली एका नंबरवरती, तर ते इन्क्वायरी वगैरे चालू होती कंप्लेंट कशाला गेली वगैरे. आणि मग नंतर जाऊन जे टेक्निशियन होते ते पण आले ते आणि काहीतरी करत होते तिकडे वायरी वगैरे तर वायरी वगैरे केला सगळं सेट. आणि त्यानंतर फॅन चालू झाले आणि फॅन चालू झाले रत्नागिरी पण आलेलं कधी 9 वाजता आणि ट्रेनचं टायमिंग आहे सकाळी 7चा. 2 तास लेट होती ट्रेन. आणि तसंच आम्ही गरमीमध्ये तरी थंडी हवा येत होती खिडकीतनं तरी पण.
थोड्या वेळात खूप सारा वेळ गेला तर मला काय कव्हर करता नाही आले. स्टील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये खूप गोष्टी कव्हर केल्या तर पुन्हा ब्लॉग पहा. तर आता कणकवली आलंय आणि माझा तो दादा पण होता. हा? आता सिंधुदुर्गला उतरणार आहे तो. तर हा होता जरा मला मजा आली या जर्नी मध्ये. हा कोकण ब्लॉग गणपतीला. तर पूर्ण 5 दिवस असतील ना? किती दिवसाचा गणपती आहे? 11 दिवसाचा आहे. मग 11 दिवस राहू ना. बरं आहे. हा काय आमचं काय 5 दिवसाचं आहे. आम्ही बरं जाणार. 2 तारखेला. हा तुझं नाव काय? आशिष बागवे आहे ना? भेटू बरंच. हो काय नाही कोकणातली जर्नी बोललं तर असंच आहे. सगळी माणसं एकच. हा काय बोलते? यावर्षी मज्जा आली ट्रेनमध्ये. हा खूप मस्ती केली आम्ही तेव्हा. जॉगिंग वगैरे केलं. का तुला हॅपी का वाटतंय? वेगळं का वाटतंय? मला आवड हा एकटेच मज्जा येते. आणखी त्या टीव्हीच्या जागी आपण व्ह्यूज बघतो तर त्याच्याने मला आठवतं. काय बघतो? आपण इथे असे व्ह्यूज बघतो टीव्हीच्या जागी हे बघितलं तर मला खूप एन्जॉयमेंट येते. बरोबर. नेचर वाईफ देतात. मला आवडतं कोकण. प्लीज कोकण. मालवणीत बोल ना तू. मालवणीत बोल ना. कोकणात जाते ना. काय बोलू प्रश्न? काय पण बोल तुला जे येतं ते बोल. कोकणात येवा बोल. कोकणात येवा सर्वांनी. मालवणीत बोल. काय कोकणात हा गणपतीला सगळ्यांना हे बोलव झालं. सर्वांनी यावर्षी कोकणात यावा. खूप मस्त आम्ही मस्त मज्जा करणार असतो. मालवणी भजन आरत्या नक्की यावा. आपण खूप मज्जा करू. मस्त रे. तर आता जस्ट सुरुवात झालंय आणि आता नेक्स्ट पुढं आणि तो दादा पण उतरला आणि मी आणि दादा खूप गोष्टी शेअर केल्या एकमेकांना आणि जर्नी तर माझी बेस्ट झाली त्याच्यामुळे. आणि तो दादा खूप चांगला होता. पण तर त्याने सांगितलं आणि त्याच्यानंतर मी आली. हा त्यानंतर ही आली मला डोकं खायला. नाही ही पण खूप चांगली आहे मुलगी. बिचारी हुशार आहे. हे इकडे बस. तू गावी जाऊन काय बनवणार आहे? मी गावी जाऊन मोदक बनवणार आहे. पार्टीसाठी कोल्डकॉफी बनवणार आहे. मॅगी बनवणार आहे माझ्या स्टाईलमध्ये. आणि काय बनवणार अजून काय बनवणार आहे? आणि मला काय आणि इडा बनव. किती जाते? 5वीत बोलली. हा बरोबर 5वी. माझी इंट्रोडक्शन सेम तो दाखव. चला आम्ही जातो पुढे बाबा चला नंतर. तर आता 1:30 झालेले आहेत. आम्ही आलोय माझ्या घराच्या इथे. मी आणि माझी मम्मी पप्पा. तर भूक पण लागले खूप. आता पटकन फ्रेश होऊन जेवू. तर मी हा व्लॉग इथेच एंड करतोय. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.